देह प्रत्यक्ष झाला देव तुका म्हणे अवघा जोग सर्वा घटी पांडुरंग आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव विठोबा बीज भाजून केलेला आहे आम्हा जन्म मरण नाही आकार असे कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे मौली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि स्वरूपबोधानं प्राप्त झालेली विलक्षण स्थिती वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे। या अभंगामध्ये मौली तुकोबर आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया। श्री संतांची श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरे प्रेम सुख बीज भाजून केली नाही आम्हा जन्म मरण नाही आकाराचे कैसा ठाव
देह प्रत्यक्ष झाला देव. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त एक दिवसीय असणारा हा सोहळा संपन्न करतो आहोत. या सोहळ्याच्या निमित्तानं असणारी ही भगवंताची कीर्तनरूपी सेवा ही अकारण करुणावरून आले. भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने, त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून स्वरूपस्थिती प्राप्त झाल्यानंतर विशेष असणारी जी अनुभूती आहे ती वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? दृष्टांत देऊन बोलायला सुरुवात करतात. बीज भाजून तेली लाही आम्हा जन्ममरण नाही. जसं बी भाजून त्याची लाही झाल्यानंतर ती लाही जर पेरण्याचा प्रयत्न केला तर ती लाही उगवत नाही महाराज. बी जर भाजलं आणि भाजून पेरण्याचा प्रयत्न केला तर ते उगवत नाही. तसं त्या ठिकाणी आम्हाला परमार्थाची दिव्य स्थिती निर्माण झालेली आहे. स्वरूपबोधानं वृत्ती ब्रह्माकार त्यांनी झालेली आहे. नव्हे श्रुती वर्णन करून सांगते, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्मविद म्हणजे ब्रह्मस्वरूपाला जाणणारा, स्वतःच ब्रह्मरूप होऊन राहतो. आम्ही संत आणि शास्त्रांच्या माध्यमातून त्या स्वरूपाला जाणलं आणि जाणून स्वतःच ब्रह्मरूप झालं. आणि ब्रह्मरूप झाल्या कारणानं आता आम्हाला जन्म मरणाचं काही काम शिल्लक राहिलं नाही. आम्हाला जन्म मरण नाही, आम्हाला जन्मही नाही आणि मरणही नाही, अशी दिव्य स्थिती त्यांनी प्राप्त झाली आहे. मग महाराज तुम्ही दिसता आहात, सगळ्या लोकांच्या समोर वागता आहात, हा आकार त्यांनी तुमचा दिसतोय आणि आकाराशी कैसा ठाव. देह प्रत्यक्ष झाला देव. जरी आकार दिसत असला नामनिरूप, हे नामनिरूप प्रकृतीचं आहे. त्याच्यातलं अस्तित्व हे स्वरूपाचं आहे. त्याच्यातलं भातित्व हे स्वरूपाचं आहे. त्याच्यातलं प्रियत्व हे स्वरूपाचं आहे. फक्त नाम आणि रूप हे त्यांनी प्रकृतीचं आहे. आणि ती प्रकृती परमात्म्यावर अध्यस्त आहे. आणि अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठान रूप असतो. या न्यायाने त्यांनी मला त्या प्रकृतीच्या योगानं जरी हा आकार प्रतीला येत असला तरी सुद्धा ती प्रकृतीच ब्रह्मरूप आहे. त्या न्यायाने हा देह सुद्धा ब्रह्मरूपच झालेला आहे. देह प्रत्यक्ष झाला देव. म्हणून आता काही शिल्लक राहिलं नाही. जसं त्यांनी साखरेचा परत ऊस करण्याचा प्रयत्न केला तर तो होऊ शकत नाही. काही केलं तरी होऊ शकत नाही. ऊसाची साखर होणं योग्य आहे, ठीक आहे, व्यवस्थित आहे. पण साखरेचा परत ऊस करण्याचा प्रयत्न केला तर काही केला साखरेचा ऊस होऊ शकत नाही. दुधाचं दही झाल्यानंतर ते पुन्हा कितीही प्रयत्न केला तरी दूध या रूपात येऊ शकत नाही. त्याचं दही झालेलंच आहे. काय ओवी आहे मला आठवत नाही आता. तेच दही, दूध मुराले तेच दही, अशी काहीतरी ओवी ज्ञानोबांची आहे. म्हणजे स्वभावतच दूध मुरालं आणि तेच दह्याच्या रूपानं प्रतीला. पण जर दुधाचं दही झालं तर ते दही पुन्हा दुधाच्या रूपात येऊ शकत नाही. तूप होऊन मागवते जीवी दूधपणाने ती निरुते ते पाहून ते पुनरावृत्ती नाही. ज्ञानेश्वरीच आपल्या बरोबर आहे, त्याच्यावर चिंता करायची काही काम नाही. तूप झाल्यानंतर त्यांनी महाराज एकदा दुधाचं रूपांतरण घडलं. म्हणजे त्याच्यात विरजण घातलं, विरजणानं त्यांनी महाराज त्याचं दही झालं, दह्याचं मंथन झालं, मंथनातून त्यांनी सार भाग निवडले गेले, त्यातून लोणी प्रगट झालं, लोण्याचं कढून त्यांनी तूप झालं. आता झालेलं जे तूप आहे त्या तुपावर कितीही प्रक्रिया केल्या तरी ते परत माघारी दूध होणार नाही. हा महत्वाचा विचार आहे. जसं त्यांनी महाराज तुपाचं परत दूध होत नाही तसं त्यांनी साखरेचा परत ऊस होत नाही. साखरेचा मागवता बुद्धिमंतपणे हे करिता परी ऊस नव्हे पंडू सुद्धा जिया परी. हे पंडू सुद्धा कितीही बुद्धिवान केला आणि काही जरी केलं तरी सुद्धा साखरेचा परत ऊस होणं त्यांनी शक्य नाही. हे जसं आहे ना महाराजाला दृष्टांत, त्याला दृष्टांत सांगतात. तसंच आम्हाला गर्भवास नाही, आम्हाला गर्भवासाला यायचं काही कारण शिल्लक नाही. मग गर्भवासाला येणं त्यांनी शक्य नाही. अशी दिव्य असंधी स्थिती प्राप्त झालेली आहे. म्हणजे काय झालं? म्हणजे त्यांनी स्वरूपाची तृप्ती प्राप्त झाली, म्हणजे स्वरूपाचं पूर्णत्व प्राप्त झालं, म्हणजे स्वरूपाची स्थिरता प्राप्त झाली. तुका म्हणे अवघा जोग. जोग म्हणजे तृप्ती. जोग आता आपण म्हणतो ना झाला का जोग. सगळं झाल्यानंतर महाप्रसाद असला की लोक त्यांनी जुनी पद्धत आहे बोलायची, जोगले का सहज त्यांनी जुना शब्द आहे मला जोग तृप्त होणं, पूर्ण होणं, असं त्यांनी या अर्थानं आपण जोग शब्द घेऊया. तुका म्हणे अवघा जोग म्हणजे फक्त पूर्ण शिल्लक
पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णच पूर्ण सर्व ठिकाणी गच्च अवघा जो सर्वा घटे पांडुरंग आणि सर्व घटामध्ये पांडुरंगच गच्च भरलेला आहे, व्यापून राहिलेला आहे. अशी प्रत्यक्ष अनुभूती त्यांनी शिल्लक राहिली आणि ती अनुभूतीच खऱ्या अर्थानं महाराज या अभंगाच्या माध्यमातून व्यक्त करतायत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा बीज भाजून केलेला नाही हा महाजन्म मरण नाही. आकार असे कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. प्रस्तुत प्रतिवर्षी आपण सर्वजण आनंदाने प्रेमाने स्वामींचा प्रकट दिन या ठिकाणी साजरा करत असतो. यावर्षी थोडंसं संकट आहे महामारीचं. भयंकर असणारी महामारी आपल्या सर्वांच्या समोर उपस्थित आहे. म्हणजे कोरोनाची महामारी आहे आणि तिला घाबरून राहिलं पाहिजे. महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सर्वजण शासनाचे सगळे नियम पाळून अगदी दक्षता पाळून त्यांनी सेवा करतो आहोत, दक्ष आहोत. आनंदाची गोष्ट आहे. मगाच महाराज सांगत होते सर्वांच्या समोर आपण या भीषण काळात जिवंत आहोत हीच भगवंताची कृपा आहे. आम्ही ऐकत होतो. म्हणजे आपण जिवंत आहोत सर्वजण ही भगवंताची कृपा समजायला काही हरकत नाही. म्हणून त्यांनी महाराज भगवान कृपा करतोय म्हणजे आपण उन्हाळपणा केलं पाहिजे असं नाही. आपण पण त्यांनी महाराज प्रयत्नात असलं पाहिजे, सुरक्षित राहण्याच्या प्रयत्नात असलं पाहिजे. पण सर्वांनी सुरक्षितता बाळगावी, सर्वांनी त्यांनी स्वसंरक्षण करावं, मास्क लावावं, विनाकारण कोणाचा स्पर्श त्यांनी टाळावा. अशा सगळ्या गोष्टी त्यांनी फार महत्त्वाच्या आहेत आणि त्या सर्व त्यांनी पाळून आपण हे करत आहोत. असो थोडा वेळ आपल्याला सेवा करायची आहे. नियम पाळूनच त्यांनी सेवा केली पाहिजे. 11:30 माझ्या घरात वाजत आलेले आहेत. फार तर फार 12:30 वाजेपर्यंत आपण चिंतन करूया. स्वामींची सेवा करायची. अभंगाची सुरुवातच अशी आहे, बीजबाजारी केलेली आहे आम्हा जन्ममरण नाही. स्वामी म्हणतात तुम्ही प्रत्येक वेळेला माझा प्रगट दिन साजरा करता, प्रत्येक वेळेला तुम्ही माझी पुण्यतिथी साजरी करता. पण कसं काय करता? प्रगट दिन त्याचा साजरा करायचा ज्याला जन्म आहे, पुण्यतिथी त्याची साजरी करायची ज्याला जावं लागतं. आम्हा जन्ममरण नाही. आमचं हे काहीच नाही. आमच्या दृष्टीने जर पाहत असाल तर आम्हाला याच्यातलं काहीच नाही. तुम्ही साजरं करता. बऱ्याच वेळेला असं होतं महाराज, लहान लेकराचा फार सुंदर शृंगार केला जातो. त्याला कापड घातलं जातं, त्याला गंध लावला जातो, त्याला पावडर लावली जाते, त्याला सुंदर सुंदर वस्त्र घातली जातात, त्याला आभूषणं घातली जातात. ज्या लेकराला गंध, पावडर, आभूषण, वस्त्र काहीच कळत नाही, ते अगदी त्याने 6 महिन्याचा आहे, त्या बाळाला ती आई एवढं सगळं त्यांनी करते. काय उपयोग आहे त्या बाळाला त्याचा? त्याला काय कौतुक वाटतं का? एवढं फार छान. ते 6 महिन्याचं लेकरू म्हणणार आहे की फार छान कपडे घातले. ते म्हणून आज काय फार छान पावडर लावली, आज गंध बघा कसा लावलाय, आज कानात बघा कशी कुंडलं घातली. असं ते 6 महिन्याचं लेकरू म्हणू शकते. त्याला काही घेणं देणं नाही, त्याला काही त्याच्याशी कर्तव्य नाही. मग कर्तव्य कोणाला? त्याचा शृंगार करणाऱ्या आईला. आई मग करते. कौतुक कोणाला वाटतं? आईला वाटतं. हा महत्वाचा विचार. हा जसा आहे की नाही दृष्टांत असाच इकडे लावून घ्यायचा. आता ते बालवत आहेत, त्यांची अवस्था बालवत आहे. जैसे बाळकाले व विजय लेणे त्या शृंगारा बाळकाय जाणे परिते सुखाचे सोहळे भोगणे माऊली. बाळाला जरी सुंदर सुंदर लेणे त्याने परिधान करविले तरी सुद्धा त्याने त्या बाळाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मग त्याचं कौतुक त्याच्या आईला वाटतं. हे जसं आहे ना तसंच इथं लावून घ्यायचं. ते बालवत आहेत, त्यांची ती विशेष असणारी अवस्था आहे. खाली तुम्ही दर्शनाकरिता आपण समाधीच्या जवळ जातो ना, त्यावेळेला डाव्या हाताला सगळ्यात पहिला फोटो आहे बघा. त्याच्याकडे पाहिलं की माणूस हसलाच पाहिजे, हसलाच पाहिजे. प्रसन्न आहेत मला ते. त्यांचं ते हसणं पाहून मनुष्य बालवत अवस्था त्यांच्या चेहऱ्यावर प्रत्यक्ष त्यांनी दिसते. ते जसं त्यांना प्राप्त झालेलं आहे, त्यांना काही घेणं देणं नाही. मग कोणाला कौतुक आहे? आपल्याला कौतुक आहे, आपल्या सगळ्यांना कौतुक आहे. कारण का हे बघा, संत मायबापांनी आपल्यावर फार उपकार केलेले आहेत. खरं सांगू, स्वामींच्या अंतकरणातला भाव सांगतो. त्यांच्याशी जास्त बोलण्याचा मला योग आला नाही, दर्शनाचा योग आला, भेटण्याचा योग आला.
सगळ्या गोष्टी झाल्या, पण जास्त संपर्क त्यांनी झाला नाही. तरी सुद्धा त्यांच्या पोटातला भाव मला जो जाणवला तो सांगतो. त्यांना असं वाटलं की हा माझा जो परिसर आहे, या परिसरात देहू आळंदी हा परिसर फार दूर आहे. हे त्यांनी कधी माऊलींच्या भेटीकरिता जातील लोक, संसारातून वेळ काढून, प्रपंचातून वेळ काढून त्यांनी जायचं. मग कधीतरी वर्षातून एकदा वारीच्या वेळेस हे लोक त्यांनी आळंदीला जातील, मग माऊलींचं दर्शन होईल, मग त्यांना सोहळा त्यांनी पाहायला भेटेल. या सगळ्या लोकांना जर आपण रोज दर्शन घडवलं तर काय हरकत आहे. म्हणून त्यांनी आळंदीत वगैरे समाधी घ्यायची नाही, सुरेगावातच घ्यायची. त्याचं कारण काय की या सुरेगावाने पंचकृषीतल्या सगळ्या भाविकांना सहजासहजी आळंदीला आल्याचा आनंद प्राप्त व्हावा, एवढा त्यांनी भाव पोटात ठेवला आणि इथं थांबायचं ठरवलं. महत्वाचं विशेषत्व आहे. इथं आल्यानंतर त्यांनी स्वामींच्या समाधीवर मस्तक ठेवलं की माऊलींच्या समाधीवर मस्तक ठेवण्याची अनुभूती येते. याच्यापेक्षा काय पाहिजे अजून, ही विशेष असणारी गोष्ट आहे. म्हणून त्यांचे आपल्यावर उपकार आहेत, उपकार, आणि ते कशानंच फेडता येऊ शकत नाही. काय दिलं म्हणजे फेडता येतील, महाराज वर्णन करून सांगतात. हे काय द्यावे उपकार मज निरंतर जागविती, काय द्यावे त्यास भावे उतराई, ठेवीत हात पायी जीव थोडा. त्यांनी एवढा उपकार आपल्या पंचक्रोशीवर केलाय की आपण काही त्यांना देऊ शकत नाहीत. नाही माझे काठी काही द्यावया. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी, त्यांच्या उपकारातून उतर येण्यासाठी माझ्या गाठी म्हणजे माझ्याजवळ काहीच नाही, देण्याकरिता काहीच नाही. म्हणून त्यांनी ते उपकार करण्याकरिता आले, येथे उपकारासाठी आले. तर ज्यामुळे त्यांचं केले उपकार सांगो मी काय, शब्द आहेत पण अंतःकरणाचा ठाव घेतात ना. केले उपकार सांगू मी काय, बापन करी ऐशी माय. खरं सांगू
ज्याला खरंच उपकाराची जाणीव आहे ना तोच या शब्दांमध्ये बोलू शकतो. आणि खरंच संत मायबापाने उपकार केले आणि एवढे केले की आईबाप पण करू शकत नाही. मायबाप काय देतील महाराज? मायबाप पिंड पाळीला माया दिले अक्षय अभयदान, अक्षयदान दिलं आणि अभयदान दिलं. हे त्यांचं सामर्थ्य आहे. म्हणून अशा पद्धतीने ते उपकारक आहे. इथं उपकार करण्याकरिताच त्यांनी आलेले. म्हणून उपकार केला त्यांनी आणि आपल्याला सुरेगावाची आनंदी करून दिली. आणि आपण सर्वजण सोहळा या ठिकाणी उपकारासाठी उपकारासाठी केले उपाय त्याने उपाय करून ठेवला उपकार करण्याकरिता. केलेले काय चाडा हा त्याने जर केलं नसतं तर आम्हाला काय सापडलं असतं? महत्वाची गोष्ट आहे. का केलं? बुडता हे जन नदे डोळा येतो कळवळा म्हणून या अजून आहे येतो हिताचा कळवळा पडते हाती म्हणून काढा. हिताचा कळवळा संत मायबापांना आला आणि म्हणून तरतूद करून ठेवली जडजीवांच्या उद्धाराची. महत्वाची गोष्ट आहे. याच्याकरता सुरेगावात कीर्तनाला यावंसं वाटतं. खरंच मनापासून सांगतो की त्याचं कारण असं आहे की तुम्ही सगळी, आता मला कोणाची स्तुती करायला आवडत नाही आणि महाराज म्हणतात कोणाची स्तुती करत जाऊ नये पांडुरंगाला सोडून. वर्णावी थोडी एका विठ्ठलाची असं, पण तरी सुद्धा तुम्ही सगळी माणसं डोळस आहात. म्हणून तर तुमच्याकडून कशाची अपेक्षा नाही मला. तुम्ही मला मान द्यावा, काही मोठे पण द्यावा, अजिबात ते सगळं झालं. आता पूर्ण झालं सगळं, काही राहिलंच नाही त्याच्यातलं. कशाकरिता? फक्त प्रेम जे तुमच्या पोटात आहे ना, माझ्याविषयीचं नाही, भगवंताविषयीचं. आणि म्हणून यावंसं वाटतं, दुसरं काही कारण नाही. फार आनंदाची गोष्ट आहे. असो दोन्ही विषयी असो ते तुम्ही म्हणायचं. म्हणून संत मायबाप उपकार करण्याकरिता आलेले आहेत. त्यांनी आपल्याला उपकार केला आणि इथं त्यांनी महाराज प्रगट झाले आणि प्रगट होऊन त्यांनी चिरकाल थांबण्याकरिता राहिले. आणि आपल्या सर्वांवरच नाही, इथून पुढच्या अनेक पिढ्या आपल्या या सगळ्यांवर कृपा करण्याकरिता उद्या आपण राहू हे सांगता येत नाही. कारण उपजेते नासे नासले पुनरुपी दिशे घटिका यंत्र चालूच आहे महाराज. पण हे जरी असलं तरी आपण गेल्यानंतर आपली जी पुढची पिढी येणार आहे त्या पिढीला सुद्धा त्याने उद्धारक आहेत महाराज. हा महत्वाचा विचार आहे. उद्धार करण्याकरिताच बसलेले आहेत.
गाडीभर प्रमाण आहेत त्यांच्याकडे, म्हणून त्यांना गाडी कर म्हणतात. कृपा कटाक्ष न्याहाळले आपल्या पदे बैसविले बापर कुमादेवर विठ्ठले भक्तादी धडे वरदा. कृपेच्या कटाक्षानं त्याने निहाळलं आणि आपल्यासारखं करून घेतलं. हे सामर्थ्य संत मायबापांकडे आहे. कोणी दिलं? भगवंतानं आपल्या भक्तांना ते वरदान दिलेलं आहे. हा महत्वाचा भाव आहे. ते आलिंगन देतात त्यानंच खऱ्या अर्थाने एकरूप करून टाकतात. आलिंगने सुख वाटे असं अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील. म्हणून त्याने महाराज हे आपल्याकरिता उपस्थित आहेत. मग आपलं कर्तव्य आहे. आज आपण प्रगट दिन सोहळा करतो आहोत साजरा. हे आपलं कर्तव्य म्हणून करतो आहोत. उपकार करत नाहीत, कर्तव्य करतो आहोत. आणि असं कितीही कर्तव्य आपण करत राहिलो तरी त्यांच्या ऋणातून उतराई होता यायचं नाही. हे मात्र तेवढंच करायचं. म्हणून ते म्हणतात की तुम्ही जरी हे करत असले तरी मी त्याच्यावर वेगळाच आहे. त्याशी पुत्र म्हणे माझा पिता, पत्नी म्हणे माझा भरता, शिष्य म्हणे गुरु तत्वता, परितो त्या परता वर्त कसे. ते मात्र त्याच्याहून वेगळे राहत असतात. ते सर्वाहून वेगळेच आहेत महाराज. म्हणून दिव्य असणारी त्यांची अवस्था आहे. आणि म्हणून तर खऱ्या अर्थाने त्यांनी जगदोद्धारक ठरलेले आहेत. असं आहे संत मायबाप त्यांनी स्वोद्धाराकरिता स्वतःला त्यांनी मुक्त होण्याकरिता सायास करतात. आणि सायासपूर्वक त्यांनी मनात मुक्त स्थिती प्राप्त करून घेतात. मुक्त स्थिती प्राप्त करण्याकरिता अट्टहास करावा लागतो. सहजासहजी प्राप्त होत नाही. तुकोबराय म्हणतात याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. यासाठी अट्टहास केला होता. शेवटचा दिवस गोड. शेवटचा दिवस गोड व्हायचा म्हणजे तो मरण्याचा दिवस डोळ्यासमोर आणायचा नाही. तो त्यांनी वर्ष श्राद्धाचा दशक्रियेचा कोणताच डोळ्यासमोर आणायचा नाही. शेवटचा दिवस शब्दाचा अर्थ एवढाच करायचा, जीवपणा ज्या दिवशी संपतो त्याला शेवटचा दिवस म्हणायचा. जीवदशा संपण्याचा दिवस त्याला शेवटचा दिवस म्हणायचा. डोळसपणानं जर ऐकत असतील ऐकणारी माणसं तर त्यांच्या लक्षात येत असेल की आपण सर्वजण जीवदशेला आलेलो आहोत. जीवदशेला आलेलो आहोत. आणि ही जीवदशा काल आली असं नाही. ही कधी आली माहित नाही. ही अनादी कालापासून त्यांनी आली. अनादी त्यांनी अनादी संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिता पाही ते ठसावले चित्ताचे ठाई वारंवार वारंवार पाही सेविता. वारंवार पाही सेविता. म्हणून नित्य संसार मालेच्या ठाई. संसार मला म्हणजे काय? जन्माला येणं आणि मरण. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जननी शेनम हे संसारे करुसुतारे कृपया पारे पाहे मोरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढ. शंकराचार्य वर्णन करून सांगतात हाच खऱ्या अर्थानं संसार आहे. पण जन्म आणि मरण ही परंपरा त्यांनी अनादी काळापासून जीवाच्या मागे लागलेली आहे. ती जन्म मरणाची परंपरा त्यांनी घालवली पाहिजे. ती परंपरा घालवण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. आणि कधी घालवता येईल? आताच घालवता येईल. आताच याच देहात घालवता येईल. तैसे येण्याचे शरीरे शरीरा येणे किंबहुना येर धारे चिरा पडे. याच शरीरात घालवता येईल. पण कोणाला घालवता येईल? विचारवान माणसाला घालवता येईल. डोळस माणसाला घालवता येईल. विचारच केला पाहिजे महाराज. विचारा वाचून पविजे समाधान. पण विचारच महत्वाचा आहे. तो सामान्य विचार त्यांनी नसावा. तो त्यांनी मुक्त होण्याचा विचार असावा. संसारातला विचार तर सगळेच लोक करतात. विचार करता करता सगळ्या लोकांचा जन्म निघून जातो. विचार कोण करीत नाही ते सांगा. आता तुम्ही कीर्तन ऐकता सगळेजण माझ्याकडे बघतात पण डोक्यात विचार चालूच आहे. कोणाच्या काय प्रत्येकाच्या डोक्यातला विचार चालूच आहे. विचार कधी बंद होत नाही. विचारानं मोक्ष होतो असं आपण सर्वजण पाहतो. पण वस्तुस्थिती अशी आहे विचारानं मोक्ष होतो असं नाही. विचार थांबल्यानं मोक्ष होतो असं आहे. विचार थांबले पाहिजे. ज्या दिवशी सगळे विचार थांबतील त्या दिवशी समाधी लागेल महाराज. महत्वाची गोष्ट आहे. समाधी कधी लागते? ज्या दिवशी विचारांचं चक्र थांबून जातं तेव्हा. आपलं विचारांचं चक्र कधीच थांबत नाही. ध्यानाला बसलं तरी सुद्धा ध्यानाला बसला माणूस डोळे बंद आहेत, हात असे काही ध्यान मुद्रेत आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण मनातले विचार मात्र चालूच आहेत. विचार सतत चालू आहेत. पण विचार केला पाहिजे. कशाकरिता विचार केला पाहिजे? क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावा या पार भवसिंधू. या भवसिंधूतून तरुण जाण्याकरिता विचार केला पाहिजे. भव शब्दाचा अर्थ काय होतो? भव हा शब्द व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं तर भू नावाच्या धातूपासून तयार झाला. भू भवती म्हणजे होणे. होणे या अर्थानं त्याने तो शब्द आपण पाहायचा. काय झालं? तीन गोष्टी झाल्या महाराज. नंबर एक जीव झाला. नंबर दोन त्यांनी ईश झाला आणि जगत झालं. ईश जीव आणि जगत तीन गोष्टी प्रतीतीला आल्या. या तीन गोष्टी प्रतीतीला आल्या म्हणजेच भव. यालाच भव म्हणत जायचं. पण जीवपानाला येणं हाच त्यांनी भवसमुद्र आहे. हीच भव नदी आहे. आणि या जीवपानातून मुक्त होणं म्हणजे भव नदीतून तरुण जाणं असा अर्थ त्यांनी त्याचा केला पाहिजे. जीवपणा संपवला पाहिजे. आला कशानं जीवपणा? शास्त्रीय परिभाषात जर पाहायचे असेल तर शास्त्र म्हणतं अंतःकरण, अंतःकरणाचं अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचा अंतःकरणात पडलेला आभास, या तिघांना मिळून काय म्हणतात? जीव असं म्हणतात.
तुम्ही ऐकत ना सर्वजण, आपण जीव आहोत इथपर्यंत माहिती आहे आपल्याला. जीव शब्द तो कोणी उच्चारतो मला, सहज चालता चालता उच्चारतो. हा, दवाखान्यात एखादा त्यांनी पेशंट आला, डॉक्टरने जर इंजेक्शन द्यायचं ठरवलं, तर तो डॉक्टर म्हणतो, डॉक्टर जरा हळूच, जीव कासावीस होतो. तो पण शब्द उच्चारतो, जीव कासावीस होतो. हा महत्वाचा विषय. जीव शब्द कोणी उच्चारतो? फार शेतात काम केलं, दिवसभर दमला आणि संध्याकाळी त्यांनी अंग टाकलं, तो म्हणतो लवकर आणा जेवायला, जीव फार दमलाय, असं त्यांनी म्हणतो की नाही. जीव हा शब्द कोणी वापरतो, पण जीव झाला कसा याचा विचार कोणी करत नाही. जीव म्हणजे काय याचा विचार कोणी करत नाही, हा महत्वाचा विचार. म्हणून त्यांनी जीव वास्तविक पाहता भगवंताचा अंश आहे. भगवान स्वतःच म्हणतो, हे ममयांशो जीवलोके जीवभूत सनातन मनषष्ठानींद्रियाणि प्रकृतिस्थाने कर्षति. जीव हा भगवंताचा अंश आहे. चेतन अमल सहज सुखराशी, ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुखराशी. गोस्वामीजी वर्णन करून सांगतात, जीव हा ईश्वराचा अंश आहे. ईश्वर अंश जीव अविनाशी, अविनाशी असणारा त्यांनी तो आहे भगवंताचा त्यांनी अंश आहे असं त्यांनी पाहिलं पाहिजे. म्हणजे त्याचं जे मूळ अस्तित्व आहे हे अस्तित्व कधी संपत नाही महाराज. विठोबा संपत नाही, जीवपणा संपतो. हा महत्वाचा विचार आहे. मी आहे असं प्रत्येक माणूस म्हणतो, मी आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, मी आहे हा जो शब्द आहे की नाही, हा अनेक ठिकाणी लावता येतो महाराज. मी आणि आहे दोन गोष्टी आहेत. मी आहे याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत, एक आहे मी आणि काय आहे. त्याच्यातला आहे जो आहे ना तो कधीच बदलत नाही. जो बदलतो त्याचं नाव आहे मी. हा मी कायम बदलत असतो. आणि कशालाही धरून मनुष्य मी म्हणतो. स्थूल शरीराला धरून मनुष्य मी म्हणतो, मी काळा, मी गोरा, मी उंच, मी ठेंगणा, मी स्थूल, मी त्यांनी कृष असं त्यांनी म्हणतो. शरीराला धरून मी म्हणतो. सूक्ष्म शरीराला धरून मनुष्य मी म्हणतो, मी बुद्धिमान, मी विचारवान, मी अमुक आहे असं त्यांनी सूक्ष्म देहाला धरून मी म्हणतो. मला काहीच कळत नाही, मला काहीच कळत नाही असं कारण देहाला धरून म्हणतो. मला काहीच कळत नाही, मी ब्रह्म आहे हे जे म्हणणं आहे हे महाकारण देहाला धरून त्यांनी म्हणतो. म्हणजे त्यांनी मी हा प्रत्येक क्षणाला बदलला. फक्त आहे हा जो भाव आहे तो बदलत नाही. आणि तो जो आहे त्या आहेचं नाव चैतन्य आहे महाराज. ते खरं चैतन्य आहे, तेच मूळ असणारं चैतन्य. आणि त्या चैतन्यावर अंतकरणाचा त्यांनी पडदा पडलेला आहे. अंतकरण रूपी पडदा पडला म्हणून त्यांनी त्या चैतन्याचं प्रतिबिंब अंतकरणात पडलं. आणि त्या आभासाला मिळून त्यांनी मला जीव अशी संज्ञा प्राप्त झाली. जीव ही संज्ञा प्राप्त झाली. मग काय केलं पाहिजे? तो जो आलेला पडदा आहे तो पडदा घालवला पाहिजे. ते जे आलेलं आवरण आहे ते आवरण घालवलं पाहिजे. म्हणून ते घालवण्याकरिता अट्टहास केला पाहिजे. बळजबरीने त्यांनी महाराज आत्मा यावा जीवबुद्धी लागली होती क्षयव्याधी. ही क्षयव्याधी आहे. आत्म्याच्या ठिकाणी जीवबुद्धी निर्माण झाली ही क्षयव्याधी आहे. आणि ती क्षयव्याधी सहजासहजी घालवता येत नाही. ती संतांच्या संगतीतून ती जयाची सन्निधी निर्जाची आनंदाची सापडली आणि त्यांनी फेडलेला बुद्धीचा मळ अशा पद्धतीने घालवला. आणि मग खऱ्या अर्थाने स्वरूपाची स्थिती प्राप्त करून दिली. मी कोण आहे याचं ज्ञान प्राप्त करून दिलं. हा महत्वाचा विचार. त्यांनी प्राप्त करून दिलं ज्ञान, मी कोण आहे. हे बघा
फक्त तोंडानं मी ब्रह्म आहे असं म्हणणं वेगळं, तोंडानं म्हणणं वेगळी गोष्ट आहे, आणि वस्तुस्थितीत त्यांनी ब्रह्मस्वरूपावर आरूढ होणं वेगळं, ज्याच्याकरिता आपण अनेक उदाहरणं पाहू शकतो. काय उदाहरण आहेत? आपण ते पोपटाचं उदाहरण ऐकतो की नाही? एक पोपट आणलं, त्या पोपटाला शिकवलं, पिंजऱ्यात त्याला ठेवलं. हे बघा, पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही. पोपटाला शिकवलं, पोपट बोलत असतो ना, त्याला बोलायला शिकवलं, पोपट बोलू लागला, पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही. जर बाहेर आला तर उडून जायचं नाही. पोपट म्हणायला लागला उडून जायचं नाही. जर उडून गेला तर त्या नळीवर बसायचं नाही. जर नळीवर बसला तर नळीला धरायचं नाही, आणि जर धरलं तर सोडून द्यायचं, जर धरलं तर सोडून द्यायचं. पोपट फार छान बोलू लागला, पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही, बाहेर गेला तर उडून जायचं नाही, उडून गेला तर नळीवर बसायचं नाही, बसला तर नळीला धरायचं नाही, धरलं तर सोडून द्यायचं, धरलं तर सोडून द्यायचं. फार कौतुक वाटायचं महाराज त्याचं. आणि मालकाला असं वाटलं पोपट बोलायला लागलं, आणि पोपटाला सगळं कळालं. हळूच त्यांनी पिंजऱ्याचा दरवाजा उघडला. पोपट ते म्हणतच बाहेर आला, पिंजऱ्याच्या बाहेर जायचं नाही, बाहेर आला. आल्यानंतर त्यांनी दुसरा मुद्दा होता ना, मग उडून जायचं नाही, उडायला लागला. शिकाऱ्याने त्याला पकडण्याकरिता ती नळी लावूनच ठेवली. ती नळी म्हणजे काय असते? गज असतो, आणि त्याच्यात एक मोकळी नळी घालतात वरतून, आणि तो गज त्याने बांधून टाकतात, मध्ये मोकळी नळी असते. मग त्या नळीवर बसायचं नाही. त्या नळीवर जाऊन बसला, बसता बसताच म्हणा नळीवर बसायचं नाही, आणि बसला तर धरायचं नाही. धरलं नळीला त्याने धरल्याबरोबर त्यांनी ती नळी फिरली, आणि फिरल्यानंतर याला असं वाटलं आता मी पडणार, पण पायानं घट्ट आवडून राहिली. घट्ट आवडून, आता याला पंख आहेत, याला उडता येतं, उडून जाता येतं, सगळं आहे. फक्त त्याला असं वाटलं मी पडेल, म्हणून पोपट त्या नळीला फक्त धरून ठेवतो, आणि धरल्या म्हणत होता, नळीला जर धरलं तर सोडून द्यायचं, नळीला धरलं तर सोडून द्यायचं. सोडतो कुठे महाराज? महत्वाची गोष्ट. म्हणाला की नाही सगळं? त्याला येत होते की नाही सगळं येत होतं, पण सोडता येत नव्हतं. महत्वाचा विचार आहे. मला म्हणता येतं अहम ब्रह्मास्मी, मला म्हणता येतं सर्वं खुलिदं ब्रह्म, मला म्हणता येतं नेहना नास्ति किंचन ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवानिती, मला श्रुतिवाक्य सांगता येतात. मला म्हणता येतं अयम आत्मा ब्रह्म, मला म्हणता येतं प्रज्ञानम ब्रह्म. म्हणायला काय बळ लागतं महाराज? म्हणणं वेगळं आणि मानणं वेगळं, हा महत्वाचा विचार आहे. म्हणून मानणं हा महत्वाचा भाव आहे. तो कशानं मानता येईल? तिने फिरेला बुद्धीचा मळ, संत कृपा ज्या दिवशी भेटतील आणि त्या दिवशी बुद्धीचा मळ घालवतील, ते खऱ्या अर्थानं त्याच्यावर आरूढ करून देतील. महत्वाची गोष्ट आहे. म्हणून संत मायबापांची संगती जीवनामध्ये करावी, आणि त्या संगतीच्या माध्यमातून त्यांनी स्वतःच्या स्वरूपाला जाणावं, आणि त्यांच्याशिवाय दुसरा कोणी सांगू शकत नाही. महाराज म्हणतात मला कळालं, तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारित, तुम्हाला पण कळेल. कळो येईल विचारित कोणाला माहिती आहे? भाऊ सहभागी या संता. आणि त्याच्या पुढे अंडरलाईन करण्यासारखे वाक्य, नाही दुजा आणि दुसरा कोणीही ते तुम्हाला सांगू शकत नाही, हे फक्त तेच सांगू शकतात संत मायबाप. म्हणून त्यांनी अट्टहास करून त्यांची संगती करावी, त्यांच्या जवळ ते ज्ञान प्राप्त होईल. ते ज्ञान तैगा भरणे सगळ्यांच्या वर पाठात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिना. ते तत्वदर्शी असणारे ज्ञानी पुरुष त्यांनी तुम्हाला उपदेश करतील, आणि उपदेशानं त्यांनी महाराज तुमच्या ठिकाणी असणारा जीवपणा घालवतील. हा महत्वाचा विचार, जीवपणा घालून टाकतील. विशेष भाव आहे महाराज, तेच करू शकतात, ते दुसरं कोणी करू शकत नाही. त्यांचं वर्णन करताना माऊली वर्णन करतात, नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया. नमो विशद बोध विदग्धा, बोधाला विशद करण्यामध्ये जे चतुर आहेत, विदग्ध चतुर आहेत, असे असणारे संत मायबाप आहेत. पराप्रमेय प्रमदा विलासिया, परा नावाची जी दिव्य स्थिती आहे, परावाणी आहे, तिच्या ठिकाणी असणारी जी जीवनमुक्त रूपी प्रमदा आहे, तिच्याबरोबर विलास करणारे ते संत मायबाप आहेत. ते एकदा जीवनात आले की मग सगळं घालून टाकतात. मला महत्वाची गोष्ट आहे. मावळवेद विश्वाभासो नवनवोदयला चंडांशो आगवय आबजिनी विकास वंदुआता, ही त्यांची स्थिती वर्णन करून सांगतात. ते आपल्या जीवनात यावेत, आणि आले की मग मात्र आपल्या ठिकाणी बोध प्राप्त होतो, जीवाला बोध प्राप्त होतो. जीवाच्या ठिकाणी बोध झाला म्हणजे नेमकं काय झालं? श्रीगुरु उपदेश कर, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मग आता हे बघा, अभंग त्याच प्रकारचा आहे, आणि ठिकाणही त्याच प्रकारचं आहे, आणि ज्यांच्याकरिता त्यांनी आपण आलो ते त्याचे आचार्यच आहेत. मग दुसरं जर मी त्यांनी बोललो तर ते गोड दिसेल का? नाही दिसणार. म्हणून हेच बोललं पाहिजे. आणि बरं हे जर नाही बोलावं आणि दुसरं जर बोलावं तर काय उपयोगाचं आहे? ते बोलून काय? खरं सांगा. मला गोष्टी पण सांगता येतात आणि रंगवून सांगता येतात पुन्हा राजा राणीच्या. कशाला सांगू? हा महत्वाचा विचार आहे. जे गरजेचं आहे ना ते सांगितलं पाहिजे. असू द्या. म्हणून काय करतात ते संत महाराज वर्णन माऊली म्हणतात, मोठके गुरुमुखे उदय जर दिसे हृदय स्वयंभाची असे, मग प्रत्यक्ष भाव लागे तैसे अपैसयाची. मोठके गुरुमुखे उदय जर दिसे, श्री गुरूंच्या मुखा
सुखातून मोजकच बाहेर आल्यासारखं दिसतं. मग त्यांनी दिलं का नाही, हृदय ही स्वयंभची असे. तुम्ही जर विचारसागर पाहिला तर 5व्या तरंगात पुढे त्यांनी महाराज शास्त्र आणि गुरुला पण मिथ्या ठरवलेलं आहे. गुरुशास्त्राला पण मिथ्या करून टाकलं. म्हणजे त्यांनी सांगितलं मग बोध झाला असं नाही, आपल्याजवळ आहेच महाराज ते हृदय स्वयंभची असे. मग प्रत्यक्ष भाव लागेल तसे पैसे आपोआप ते त्यांनी अनुभवाला येतं. हा महत्वाचा विचार आहे. ज्ञान होतं, ज्ञान ते ज्ञान करून देतात. मग जीव स्वरूप तुम्ही ऐकलं, 3 गोष्टी ऐकल्या. या 3 ठिकाणांमध्ये ज्ञान कोणाला होत असेल? बुद्धीचा अधिष्ठान चैतन्य आणि त्या चैतन्याचा बुद्धीत पडलेला आभास. किती गोष्टी झाल्या? 3. या तिघांना मिळून जीव म्हणायचं, बरोबर आहे? याच्यातलं ज्ञान कोणाला होतं? चैतन्याला होतं का? बुद्धीला. चैतन्य ज्ञान नाही, बुद्धीला होतं म्हणावं तर बुद्धी जड आहे मला. जड त्याला म्हणावं जे स्वतःलाही जाणत नाही आणि जे दुसऱ्यालाही जाणत नाही त्याला जड म्हणायचं. मग जडाला पण ज्ञान होत नाही. मग ज्ञान कोणाला? तिसरा राहिला, त्याचं नाव आहे आभास. आभासाला ज्ञान होतं. आभास म्हणजे प्रतिबिंब. आभासाला ज्ञान होतं. आभासाला 5-7 अवस्था आहेत. आभासाच्या अवस्था आहेत. म्हणजे अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती. किती झाले? 7. या 7 आभासाच्या अवस्था आहेत. अज्ञान कोणाच्या ठिकाणी आहे? आभासाच्या ठिकाणी आहे. आवरण कोणाच्या ठिकाणी आहे? आभासाच्या ठिकाणी. विक्षेप कोणाच्या ठिकाणी? आभासाच्या ठिकाणी आहे. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान कोणाला होतं? आभासाला. अपरोक्ष ज्ञान कोणाला होतं? आभासाला. शोकनाश कोणाचा होतो? आभासाचा. आणि आनंदवाप्ती कोणाला होते? आभासाला. आभासाच्याच ठिकाणी या सगळ्या गोष्टी आहेत. बुद्धी जड आहे आणि चैतन्यच आहे ते स्वतःच ज्ञान घड आहे. म्हणून आभासाला या सगळ्या गोष्टी घडतात. अज्ञान, कशाचं अज्ञान? मी कोण आहे याचं अज्ञान. मी कोण आहे लोकांना कळत नाही. विचारला सामान्य परिचय की माणूस म्हणतो मी अमक्या जातीचा आहे, अमक्या धर्माचा आहे, मी अमक्या पंथाचा आहे असं सांगून टाकतो. पण ही आपली ओळख नाही. आपली ओळख तर याच्यापेक्षा वेगळी आहे. महाराज म्हणतात अमर आहात, अमर आहात, तुम्ही देव आहात, देवचे बरे, देवचे बरे. ही आपली खरी ओळख आहे. म्हणून त्यांनी मीच अज्ञान आहे. आवरण कशाचं आहे हे त्यांनी महाराज आपण स्वतःला अहम आणि मम या सगळ्या बंधनात अडकवून घेतलेले नाही. हे आवरणच आहे त्याच्यावर आलेलं. विक्षेप कशाचा आहे? दिसणारं संपूर्ण चंचलत्व हे संपूर्ण जगत विक्षेपच आहे. या सगळ्या विक्षेपात आपण अडकलेलो आहोत. मग काय होतं? ते संत येतात पण आल्यानंतर त्यांनी सांगतात चिंता करू नकोस, देव आहे. देव आहे म्हणण्यानं परोक्ष ज्ञान होतं. देव आहे. तुम्ही स्वर्ग ऐकलं की नाही कधी? स्वर्ग असतो, इंद्र असतो, त्याच्यात ऐरावत हत्ती असतो, मग त्याच्यात त्यांनी एवढे सुंदर वृक्ष असतात. तिथं आदिव्याधी नसते. काय वैकुंठाचं वर्णन तेच नाही. आदिव्याधी स्त्री पुरुषा समान बुद्धी असं नाव आपण ऐकतो की नाही? तुम्ही ऐकतात ना सर्वजण? किती लोकांनी वैकुंठ पाहिलं? किती लोकांनी स्वर्ग पाहिला? मेल्यावरच पाहायला मिळतो म्हणतात. म्हणजे त्या मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. म्हणजे तो आपण पाहिला नाही. मग जरी पाहिला नाही तरी मान्य आहे की नाही तुम्हाला? मान्य आहे. मग पाहिला नसून मान्य केला म्हणजे काय? तुम्हाला कोणतं ज्ञान झालं? परोक्ष ज्ञान. हे काय आहे? वैकुंठाचं स्वर्गाचं परोक्ष ज्ञान आहे. अपरोक्ष ज्ञान केव्हा होईल? मेल्यावर. म्हणजे तिथं गेल्यावर प्रत्यक्ष पाहिलं की अपरोक्ष ज्ञान त्याने होईल. हा महत्वाचा विचार आहे. म्हणजे प्रत्यक्ष ज्ञान त्याला अपरोक्ष ज्ञान असं त्याने म्हणत जायचं. म्हणजे आभासालाच परोक्ष ज्ञान होतं. देव आहे. आभासाच्या ठिकाणी झालेलं ज्ञान. कुठं आहे देव? मग ते सांगतात तूच आहेस देव. जेव्हा तूच देव आहेस असं सांगितलं जातं तर असं ज्यावेळेला सांगितलं जातं त्यावेळेला त्याने समजायचं परोक्ष ज्ञान झालं. आणि अशा परोक्ष ज्ञानानं खऱ्या अर्थानं जीव मुक्त होतो महाराज. याला दृढ अपरोक्ष ज्ञान होतं. त्या अपरोक्ष ज्ञानाने जीव मुक्त होतो. पण फक्त अपरोक्ष नाही, शास्त्र म्हणतं दृढ अपरोक्ष ज्ञान लागतं. मग दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान ज्या दिवशी होईल त्या दिवशी अनादिकालाचा आलेला जीवपणा संपून जाईल. आणि जीवपणा संपला की मग मात्र काहीच करायचं शिल्लक राहणार. कर्तव्य अभावत स्थिती निर्माण होईल. कोणत्याच प्रकारचं कर्तव्य त्यांनी शिल्लक राहणार नाही. आणि अशा अवस्थेत संत महापुरुष जाऊन त्यांनी पोहोचतात. आणि तिथे जाऊन हे करण्याकरिता हे बोलणं इतकं सोपं नाही महाराज. त्याला कडकडावं लागतं. लोणी 2दा कडकडतं. लोणी आहे ना 2दा कडकडतं. एकदा स्वतः करता कडकडतं तूप होण्याकरिता. त्या लोण्याचं जर तूप व्हायचं असेल तर कढईत त्याने ती मावशी घालते, त्याला जाळ लावते, तो सीमित प्रमाणात लावावा लागतो. मग ते लोणी कडकड मग त्याचं काय होतं? तूप होतं. एकदा कडकडलं आणि मग ते त्याने गाळून त्याची बेरी बाजूला केली जाते. तूप डब्यात भरून ठेवलं जातं. आणि उपवासाचे दिवस आधी करून आले की मग त्याच्यात जर त्यांनी पापड्या तळायच्या असतील, आता नका तुमच्या तोंडाला पाणी सुटू देऊ, पण वडे जर साबुदाण्याचे तळायचे असं काही करायचं असेल तर ती तूप चांगल्यापैकी तापवतात. आणि तापवल्यानंतर त्याच्यात हळूच वडा सोडतात वरती. तो वडा सोडल्याबरोबर परत एकदा कडकड आवाज होतो.
किती वेळा कडकडलं? दोनदा. पहिल्यांदा कोणा करता? स्वतः करता. आणि दुसऱ्यांदा कोणा करता? दुसऱ्या करता. तसंच संतांचं जीवन आहे महाराज. ते स्वतः करता कडकडतात आणि मुक्त होऊन जातात. आणि मुक्त झाल्यानंतर काय करतात? जगाच्या उद्धाराकरिता कडकड करतात. हा विशेष असं घडवला. हे संत महापुरुष त्यांनी जगाच्या उद्धाराकरिता कडकडतात. यांना स्वतःचं काही शिल्लक राहिलेलं नाही. जन्माचं कारणच शिल्लक राहील. जगाच्या जगाच्या कल्याणाकरिता संतांच्या विभूती आहेत. जगाच्या कल्याणाकरिताच कष्ट घेतात. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. मागच्या वर्षी पण मला वाटतं प्रगट दिनाचं काहीतरी सेवा माझ्याकडे आली होती. तुम्ही संत मायबाप अभंग चिंतन करता होता. हा बरोबर आहे ना. म्हणून सांगितले ते तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगाच्या उत्थानाकरिता स्वतः कष्ट घेतात. हा त्यातला भाव आहे. पण स्वतः कडकडतात आणि कडकडून स्वतः पूर्ण होतात आणि पूर्ण झाल्यानंतर जगाला मुक्त करतात. महत्वाची गोष्ट आहे. जगाला मुक्त कोण करील? दुसऱ्याला मुक्त कोण करील? तुम्ही ऐकतात ना सर्वजण? सरळ उत्तर आहे मला त्याचं. बघा तुम्ही सुचतंय का? दुसऱ्याला मुक्त कोण करील? जो स्वतः मुक्त झालेला आहे. हे त्याचं उत्तर आहे. जसं या खांबाला एकाला बांधून टाकलं आणि इकडच्या खांबाला एकाला बांधलं आणि दोघे जण बांधलेले आणि एकमेकाला विनंती करतात, हे मला सोड ना, तुम्हाला सोड ना. सोडतील का मला? दोघे बांधलेले. हे संसाराच्या बंधनात बांधलेली आपण माणसं. आपण कशी दुसऱ्याला मुक्त करू शकतो? महत्वाची गोष्ट आहे. मुक्त कोण करील? जो स्वतः मुक्त आहे. उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा. असं म्हणणारे जे संत आहेत ते जागे व्हा कोण म्हणेल? जो जागा झालेला आहे तो दुसऱ्याला जागा वापरेल. जे झोपलेले कसे काय लोकांना जागा करतील? सरळ सरळ गोष्ट आहे. म्हणते जागे आहेत म्हणून जगाला जागा करतात. हा त्यातला भाव आहे. हे संत महापुरुष त्यांनी महाराज त्या स्थितीवर गेलेले आहेत. त्यांना स्वतःचं काहीच कर्तव्य करायचं शिल्लक राहिलं नाही. नाही आम्हाजिया मरावे लागत असो सदोदित जैसे तैसे पण काही जात कोठे येत फिरोनिया. अशी अनेक प्रमाणे मला तुमच्या समोर सांगता येतील. पण या संत महापुरुषाने त्यांनी मला स्वतःच्या ठिकाणी असणारा जीवपणा संपून टाकला. जीवपणा संपला म्हणजे जन्माला यायचं कारणच संपून गेलं. जन्माला येण्याची अनेक कारणं त्यांनी सांगता येतील महाराज. कशाकरिता जन्म घ्यावा लागतो? महाराज म्हणतात जन्म घेणे लागे वासनेच्या संगी. वासना त्यांनी जर शिल्लक राहिली तर जन्माला यावं लागतं. म्हणून हे बघा तुम्ही ऐकतात ना सर्वजण. मी अंतःकरणापासून तुमच्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि तुमच्या अंतःकरणात प्रवेश करून बोलण्याचा प्रयत्न करतोय. अंतःकरणापासून तुमच्या अंतःकरणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतोय. मला जे कळालंय ते मी तुमच्या समोर सांगतोय. हे बघा मी फार मोठा गंध कपाळाला लावला म्हणजे मी मुक्त होईल सांगता येत नाही. मी फार त्यांनी वारी केली, फार त्यांनी पाठांतर केलं, माझा काकडा हरिपाठ सगळं त्यांनी पाठ झालं म्हणजे मी मुक्त होईल असं अजिबात नाही महाराज. मग कशाला मुक्त होईल? मी युद्ध केल्यानं मुक्त होईल. युद्ध करायचंय मला. आणि कोणाबरोबर युद्ध करायचंय? अंतर्बाह्य जग आणि मनाबरोबर युद्ध आहे आणि जगाबरोबर युद्ध आहे. का? मनामध्ये फार काही दिसतंय, फार दिसतंय. प्रयत्न परमार्थच जर करायचा असला तर मनामध्ये असणाऱ्या वासना संपवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि सगळ्यात कठीण गोष्ट आहे मला वासना संपवणं. संपत नाही, फार त्रास होतो. फार विषयापासून चित्ताला बाहेर काढणं फार कठीण गोष्ट आहे. का उहा वरुणी वत्स काढिता का भनंग दवडिता भानियावरुणी माये पुरुणी बाळक काळे नेता एकुलते एक का होय उदक तुटता मीना. म्हणजे इंद्रियांना विषयापासून वेगळं करताना किती वेदना होतात या त्यांनी क्रमाक्रमानं ज्ञानोबरांनी जगाच्या समोर वर्णन करून
करून सांगितल्या. एवढ्या वेदना त्यांनी महाराज विषयाची वासना जर अंतकरणात असेल तर त्यांनी भयंकर त्रास देतात. हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. म्हणून त्यांनी मी कितीही तुमच्या समोर कंबर बांधून फेटा बांधून पोपटासारखा बोलत असलो आणि हे बोलणं करून सुद्धा जर माझ्या पोटातली वासना मला संपवता आली नाही तर जन्म मरण त्यांनी चुकणार नाही. महत्वाची गोष्ट आहे. पण सगळ्यात मोठा परमार्थ जर कोणता असेल तर स्वतः बरोबर भांडून अंतकरणात या सगळ्या गोष्टींना खालसा करून टाकणं. आणि हेच खऱ्या अर्थाने त्यांनी महाराज परमार्थाचं ओरिजिनल लक्ष्य आहे. हा महत्वाचा मुद्दा मी तुमच्या समोर सांगतो. अंतकरणापासून अंतकरणापर्यंत बोलण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून त्यांनी हे केलं पाहिजे. पण जन्माला कारण जर काय असेल तर वासना आहे. जन्माला कारण पाप पुण्य आहे. महाराज पाप पुण्य करून जन्मा येतो प्राणी. पाप पुण्यानं त्यांनी जन्माला यावं लागतं. जन्माला कारण अज्ञान आहे. अज्ञान जन्मा येणे घडे पातकाची आपुल्या. म्हणून पातक जर त्यांनी घडत असेल कर्म त्यांनी आगा कर्मे जे उरावे तय ते हे सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. कर्मानं जन्माला यावं लागतं. कर्म जर शिल्लक राहिलं जन्माला यावं लागतं. वासना जर शिल्लक राहिली जन्माला यावं लागतं. पाप पुण्य जर शिल्लक राहिलं जन्माला यावं लागतं. म्हणून त्याकडे महाराज जन्माला येण्याची ही सगळी कारण आहे. मग हे जाईल केव्हा कशा पद्धतीने घालवता येईल. सगळ्यात महत्वाचा विचार ज्या दिवशी स्वरूपाचं ज्ञान होईल त्या दिवशी सगळे त्यांनी संपून जातील. स्वरूपाचं ज्ञान प्राप्त व्हावं. कशाला त्यांनी ज्ञान हे ज्ञान मिळवण्याकरिता त्यांनी ज्ञान अशी गोष्ट आहे महाराज जी कुठेही प्राप्त होत नसते. आणि ते ज्ञान हे वाघ सिंहाच्या दुधासारखं आहे. ते त्यांनी कोणत्याही पात्रात येत नाही म्हणतात. तुम्ही जर त्यांनी महाराज त्याला लोखंडाचं भांड घेऊन गेले तर छिद्र पाडून निघून जाईल ते वाघाचं दूध वाघिणीचं दूध. जर्मनचं भांड चालत नाही. त्याला चांदीचं भांड सुद्धा चालत नाही. त्याला सोन्याचंच भांड लागतं. सोन्याच्या भांड्यातच ते वाघ सिंहाचं दूध राहू शकतं. हा महत्वाचा विचार आहे. तसं ज्ञान जर झालं तर कुठे होईल असं म्हणतात. बुद्धी जाणे व न जाणे हे असं तो अपार शुद्ध परमात्मा मीशी असे. बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान होईल. बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्पराय. पण बुद्धिनिश्चय आत्मज्ञान बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान प्राप्त होऊ शकतं. पण ती बुद्धी मोठी निर्मळ असावी लागेल. त्या बुद्धीला घासून घासून शुद्ध करावं लागेल. त्या बुद्धीला पवित्र करावं लागेल. त्या निर्मळ पवित्र आणि शुद्ध असणाऱ्या बुद्धीमध्येच बोध प्रगट होऊ शकतो. ज्ञान प्रगट होऊ शकतं. आणि त्या ज्ञानानं त्यांनी महाराज स्वरूपाचं ज्ञान झालं रे झालं की ज्ञानाग्नीत सर्व कर्माने भस्मसात कुरुते. काय उभे आहे तुमच्या त्याच्यावर. मग अग्निकुंडी विजय घातली. मग अग्निकुंडी विजय घातली. ती अंकुर दशे जेवी मुकली. ती अंकुर दशे जेवी मुकली. देवी न फळती जमदाड पिली शुभाशुभे. देवी न अर्पिली शुभाशुभे. जसं त्यांनी अग्निकुंडामध्ये बीज टाकली की ती बीज त्यांनी अंकुर येण्यासारखी शिल्लक राहत नाहीत. ती जळून जातात. तसं त्यावेळी महाराज आपली कर्म ज्ञानरूपी अग्नीच्या कुंडात टाकून द्यावे. संचित कर्म त्यांनी जळून जातं ज्ञानानं. क्रियामान कर्म लागत नाही ज्ञानानं. प्रारब्ध हे भोगून संपून जातं. आणि कर्माचा लवलेशही शिल्लक राहत नाही. प्रारब्ध भोगून संपल्या कारणाने काही शिल्लक राहत नाही. संचित कर्म ज्ञानानं जळून जातं. आणि क्रियामान कर्म त्याने तो कर्म करत असताना सुद्धा त्याला लागत नाही. मग पद्मपत्र विवांभसा असं त्याने म्हणत. तो सगळ्या प्रकारची कर्म करताना दिसतो पण कर्मानं मात्र लिप्त होत नाही. हा महत्वाचा विचार आहे. पण त्याची अशी अवस्था निर्माण होते. म्हणून या स्थितीमध्ये त्यांनी जातो. त्याला काही करायचं जीवपणा संपून जातो. हा महत्वाचा विचार आहे. आणि मग त्यांनी महाराज त्याने कितीही प्रयत्न केला आणि कितीही काही कर्म त्याच्या हाताने घडताना दिसले तरी सुद्धा त्याला त्यांनी कर्म फळायला येत नाहीत. जसं भगवान काला करतो ना. खडकी सोडलेल्या मोठा आजीचा दही काला गोमठा. खडकावर काला करतो. कावर खडक म्हणजे जीवनमुक्त अवस्था. जीवनमुक्त झाल्यानंतर जर कर्म करण्याचा प्रयत्न केला तर ते कर्म लिप्त होत नाही. खडकावर जर बी पेरलं तर ते उगवत नाही. कितीही प्रयत्न केला तरी ते उगवणार नाही. म्हणजे त्याने महाराज खडकावरच बी उगवत नाही. तसं जीवनमुक्त झाल्यानंतर कर्म लागू होत नाही. हे जसं आहे तसं जन्माला कारणीभूत असणारं बीज जर काय असेल तर हे कर्माचं बीज आहे. हे कर्म जर संपून गेलं तर जन्माचं कारण शिल्लक राहत नाही. म्हणून त्यांनी जन्माला कारणीभूत असणारं हे बीजच जर जाळून टाकलं आणि त्याची लाही करून टाकली तर जन्माचं कारण शिल्लक राहणार नाही. आम्ही तेच केलं. महाराज वर्णन करून सांगतात जन्माला येण्याची जी बीज आहेत जाळून टाकली. आणि म्हणून आता आम्हाला काय झालेलं आहे महाराज वर्णन करून सांगतात.
बीज भाजून केलेला आहे, आम्हा जन्म मरण नाही. जन्माला येण्याचं जे कारण आहे, जन्माला येण्याचं जे बीज आहे, ते बीजच आम्ही जाळून टाकलेलं आहे. आता त्याने महाराज ते उगवण्याच्या स्थितीत राहिलं नाही, उगवूच शकत नाही. आता आम्हाला पुन्हा जन्म मरणाला यायचं काय काम शिल्लक राहिलं नाही. भाजलेलं बी, याला भर्जित बीज न्याय म्हणतात. न्याय आहे शास्त्रामध्ये, त्याला काय म्हणायचं? भर्जित बीज न्याय. भर्जित बीज न्याय म्हणजे फार शहाणा शेतकरी होता, हुशार. त्याला वाटलं लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं. सगळे लोक त्याकडे पेरण्याकरिता जातात. आता पाभर धरायच्या वेळेला ते काय असतं, धान्य ठेवायला ओटी म्हणतात त्याला, ओटी. त्या ओटीत त्याने धान्य घातलं जातं, मग ते त्याने साड्याच्या तोंडात टाकलं जातं. आणि आता मला जास्त कळत नाही त्यातलं, पण आता ऐकून सांगतो आम्ही तुमच्या समोर. सांगण्याकरिता ते ध्यानात ठेवावं लागतं. त्याचं प्रॅक्टिकली अनुभव मला नाही, पण वस्तुस्थिती अशीच आहे. साड्याच्या मुखातून त्याने पेरावं लागतं आणि मग त्याकडे ते पेरलं की चांगल्यापैकी उगवतं. मग त्यानं चांगलं बी आणलं महाराज, महाबीज. आणि आणल्यानंतर ते उलटीत अशा पद्धतीने घातलं. आणि मग ते पेरायला सुरुवात केली. पण तसं नाही, मध्यंतरी थोडी अक्कल लावली. काय म्हणला, सगळे लोक बी आणतात आणि लगेच पेरतात म्हणला. आपण त्याच्यापेक्षा जरा चांगलं उगवण्याकरिता विशेष काहीतरी केलं पाहिजे. मग काय करायचं म्हणलं, हे बीज आपण चांगलं भाजून घेऊ. मग चांगली चूट पेटवली, त्याच्यावर गमिलं ठेवलं, सगळं धान्य त्याच्यात टाकलं बी आणि चांगलं भाजून घेतलं आणि चांगलं भाजून मोठी घातलं. मग पेरायला गेला आणि संपूर्ण बी पेरून झालं. आणि पेरल्यानंतर 5-6 दिवसांनी वापसा पण झाला, सगळं झालं, पेरून झालं. आणि मग त्याने महाराज 5-6 दिवसांनी चक्रा मारायला लागला शेतात. जायचा शेतात घरी यायचा, जायचा शेतात घरी यायचं. लोक विचारायला लागले, काय झालं, तू का चक्रा मारतोय? तो म्हणला, काय नाही, 4-5 दिवस झाले पेरून, उगवलंय का पाहायला जातो. पण अजून उगवलंच नाही. म्हणला, काय झालं, नाही उगवायला, चांगलं बी आणलं होतं म्हणला, तरी पण उगवलं नाही. पण झालं काय मध्ये, त्याला चांगलं उगवा म्हणून चांगलं भाजून सुद्धा घेतलं म्हणला आणि मग पेरलं. मग सगळे लोक हसायला लागले, वेड्या, अरे बी भाजून पेरल्यानंतर त्याने उगवेल कसं? मग त्या बीजामध्ये उगवण्याची जी क्षमता आहे ती भाजण्यानं संपून जाते. हा महत्वाचा विचार आहे, ती भाजून टाकलं पाहिजे. तसा जीवपणा भाजून टाकला पाहिजे, त्याची उगवण्याची क्षमता संपली पाहिजे. कर्म टाकणे जाळून टाकले पाहिजेत, हा महत्वाचा विचार आहे. आम्ही अट्टहास केला आणि अट्टहास करून त्यांनी मला सगळी कर्मच जाळून टाकली, कर्माची बीज जाळून टाकली. आणि ती कर्माची बीजच जळून गेलेली आहे. आता पुन्हा उगवायचं काय काम शिल्लक आहे? आम्हा जन्म मरण नाही असं तुम्ही म्हणता. हा जन्म मरण नाही म्हणजे जीवनमुक्त स्थिती प्राप्त झाली हे सांगायचं आहे. पण सांगण्याकरिता तरी लोकांच्या समोर दिसता आहात ना, हा महत्वाचा विचार आहे. ते म्हणजे आम्ही जरी लोकांच्या समोर दिसत असलो ना, तरी जरी लोकांसारखे दिसत असलो तरी आता लोकांसारखे राहिलो नाही, हा महत्वाचा विचार आहे. काय झालं मग, विशेष असणारी स्थिती निर्माण झाली. जरी बाह्यांगाने तुम्हाला आकार दिसत असतील, जरी त्यांनी नामरूप दिसत असेल, तर हे नामरूप त्यांनी शिल्लक राहिलं नाही. हे त्यांनी महाराज ब्रह्मरूपच आहे या गूढ भूमिकेमध्ये पदार्पण करून गेले. म्हणजे काय झालं, सगळीकडे ब्रह्मगच्च भरलेलं आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण, ज्या दिवशी मनुष्याला मी ब्रह्म आहे असं कळेल, त्या दिवशी त्याला अशी अमृत दृष्टी प्राप्त होईल की त्याच्या नजरेनं तो जे जे पाहण्याचा प्रयत्न करेल त्याला सगळ्या ठिकाणी ब्रह्मच प्रतीती देईल. मला देव होईल आपण तयासे हे जन अवघा देव म्हणून सर्वाभूती पाहे एक वास. सर्व ठिकाणी त्याने महाराज एक वासुदेव पाहायला मिळतो. पण
हे विश्व नाही. जनन हे हा अवघा जनार्दन, हा त्याचा अनुभव आहे. अवघे चित्र लोक की आनंदाची आता चरणी जगन्नाथ, माय जगन्नाथ, बाबा जगन्नाथ. अवस्था आहे महाराज ही परमार्थातली. त्याला सगळ्या ठिकाणी परमात्माच परमात्मा पाहायला मिळतो. पण का मिळतो त्याचं कारण आहे महाराज. जगावघे देव, खोटा नागवी संदेह, असे अनेक प्रमाण आपल्याला पाहता येतील. का त्याला सगळ्या ठिकाणी देव दिसतो? स्वरूपाची संवेदना कणाकणातून त्याला का प्राप्त होते, केव्हा प्राप्त होते? त्याचं एकच उत्तर आहे, तो स्वतः देव झाला म्हणून. जर स्वतः देव झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्मा राम हृदय प्रगटला. संध्या झाली पाहिजे, संदेह निघून गेला पाहिजे. संदेहाच्या सुटल्या गाठी झालो मोठी शीतळ, म्हणून काही महाराज संदेह संपून गेला, संदेह गमला, म्हणून काही सगळा संदेह संपून गेला. आणि मग त्याचा परिणाम काय झाला? मी देव आहे हे कळालं. आणि फक्त मी देव आहे असं कळालं नाही, तर दृष्टीच देवमय झाली. माझी सोनियाचा दिनू वरुषे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू वरुषे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू, आजी सोनियाचा दिनू वरुषे अमृताचा घनू, आजी सोनियाचा दिनू. आज सोनियाचा दिनू डोळ्यानं देव दिसू लागला. प्रत्यक्ष परमात्मा विठ्ठल जळी स्थळी भरला ही दिव्य भावना निर्माण झाली. सगळ्या ठिकाणी परमात्माच परमात्मा प्रतीतील येतोय. का? दृष्टी प्राप्त झाली म्हणून. ही जी बाह्य जग पाहण्याची वृत्ती होती ती निवृत्त झाली. आणि मग आता त्याने महाराज जन राहिला नाही, देवच प्रत्यक्ष दिसू लागला. महाराज म्हणतात वृत्ती हे निवृत्त झाली. काय? सहज मी आंधळा निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्त झाली. जनन दिसे माझे हरवले, आई जेथे जाते ते अदृश्य तेथे झाले. काही दृश्य जे होते सुखे मी निजलो गा, शून्य सारो ते सुखे मी निजलो गा. टाकली पात्र झोळी धर्म अधर्म आशा, कोल्हाळ चुकविला त्रिगुणाचा वळसा, ऊर्ध्वमुखी आळविला सोहम शब्दाचा नाद, आरूप जागविला दाता घेऊन छंद, घेऊन आला दान, निज तत्व निज बोध, स्वरूपी मिळविले नाव ठेविला भेद. फक्त भेद नावापुरताच राहिला आणि एकरूप करून टाकला. हा महत्वाचा विचार आहे. भगवंताने कृपा केली की असं होतं, श्रीगुरूने कृपा केली की असं होत असतं. म्हणा देव अर्जुनाचा गुरु झाला आणि गुरु झाल्यानंतर त्याने अर्जुनाला आपल्यासारखं करून ठेवलं, फक्त नावापुरता भेद ठेवला. मग सावळा सकंकनु बाहू पसरून दक्षिणो आलिंगिला स्पशरणो भक्तराज. मग काय झालं? हृदय एक झाले, ये हृदयचे ते हृदय घातले. आणि पुढचा मुद्दा अंडरलाईन करण्यासारखा आहे. द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना, द्वैत शिल्लक ठेवलंच नाही आणि आपल्यासारखं करून टाकलं अर्जुनाला. हा दिव्य असणारा भाव आहे. पण ज्या दिवशी जीवनामध्ये श्रीगुरु कृपा भेटतील त्या दिवशी त्यांनी कर्माची बीज जळून जातील, जन्माचं कारण शिल्लक राहणार नाही. मग स्वतः देवत्वाची अनुभूती त्याने येऊ लागेल आणि मग कणाकणातून स्वस्वरूपाची संवेदना होईल. मग सगळीकडे परमात्माच परमात्मा त्यांनी दिसेल. आकार दिसणारच नाही, परमात्माच दिसेल. आकारासी कैचा ठाव,
ऐकत असता की नाही? ऐकतात ना तुम्ही. महत्वाचा मुद्दा सांगतो. ज्ञानाच्या भूमिका म्हणजे काय? तुमच्या पाठ झालेल्या असतील ऐकून आता त्या म्हणजे शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंसक्ती. आणि त्याच्या पुढची भूमिका आहे पदार्थाभाविनी, पदार्थ अभाविनी. म्हणजे पदार्थ रूपाने दिसत नाहीत, मग परमात्माच त्यांनी प्रत्यक्ष प्रतिती येतो. याच्याकरिता काय आला असेल? नजर प्राप्त झाली. महत्वाची गोष्ट आहे. नजर प्राप्त झाली की होतं. खरं तर विश्व नावाची गोष्ट झालीच नाही. न झाला प्रपंच आहे. अजातवादाची भूमिका जर पाहिली ना तर मग झाला न होईल मागू काय करा पण ते झालंच नाही महाराज. हा महत्वाचा विचार आहे. माऊली म्हणतात काय गंधर्व दुर्ग काय पाडावे, शशविशाल काय मोडावे, होवावे मग तोडावे पुष्पकी. अजातवादाची करिता त्यांनी अजातवाद म्हणजे झालंच नाही महाराज कधी. हा महत्वाचा विचार आहे. अत्यंत अभाव म्हणजे त्यांनी पाहायला मिळालंच नाही. तुम्ही कधी भीष्माचार्यांचा मुलगा पाहिला का? हनुमंतरायांची मुलगी पाहिली का? नाही पाहिली ना? नाहीच महाराज. ते पाहायचं काही काम आहे का? हा महत्वाचा विचार आहे. जसं नाहीच तसं जगत नावाची वस्तू झालीच नाही, फक्त त्याला नजर असावी लागते. हे कळण्याकरिता ज्याची त्याची नजर आहे महाराज. हे बघा, आपली नजर वेगळी, सोनाराची नजर वेगळी. आपली नजर सोनाराच्या नजरेनं बघितलं पाहिजे. हा महत्वाचा विचार आहे. तुम्हाला कळतं मी काय सांगतो ते? एक माणूस होता बरं, त्याच्या घरी ना जुने देव होते. म्हणजे खंडोबा होता. खंडोबा सोन्याचा होता. त्याच्या वाडवडिलांनी कमवून ठेवला होता खंडोबा. बरं नुसता खंडोबा नाही, घोडा होता. त्या घोड्यावर त्यांनी खंडोबा, त्याच्या मागे त्यांनी त्याची पत्नी त्यांनी बसवली पुढे. मग ते मणिमानी मल्ल असणारे 2 असणारे दैत्य होते. ते पुत्राजवळ त्यांनी होता. असं त्यांनी हातात त्रिशूळ होतं. हे सगळं होतं. कशाचं होतं? सोन्याचं होतं. हे सगळं सोन्याचं होतं. आणि हे सगळं त्याने होतं. बापानं कमवून ठेवलं होतं, पण मुलं काय सांभाळण्याजोगी नव्हते. मुलांनी त्यांनी वाताहात करून टाकली आणि मग त्यांनी नाईलाज झाला. देव मोडून खायची वेळ आली आणि म्हणून तो तसाच खंडोबा घेतला आणि त्याचा खेळ करण्याकरिता गेले. सोनाराच्या दुकानात गेले आणि त्याला म्हणले, हे बघ आता आमच्याकडे पैशाची कमी आहे, म्हणून आता आम्हाला त्याने हे खंडोबा हा मोडून टाकायचा आहे, आम्हाला पैसे दे. आता त्यानं ते घेतलं खंडोबाला आणि ती संपूर्ण मूर्ती होती ना खंडोबाची. मग त्यातले त्याने वेगवेगळे पार्ट केले. म्हणजे खंडोबा वेगळा केला, घोडा वेगळा केला, कुत्रा वेगळा केला, असे सगळं वेगवेगळं केलं आणि ती मोजायला सुरुवात केली. कोणी? सोनाराने. हा महत्वाचा विचार. आता त्याने काय केलं? घोडा जरा मोठा होता ना महाराज. घोडा पण सोन्याचाच होता आणि खंडोबा पण सोन्याचाच होता. पण त्याच्यात काय झालं? घोड्याची किंमत जास्त झाली आणि खंडोबाची कमी झाली. हा म्हणला बावळट आहेस का? तुला खंडोबातला घोड्यातला फरक कळतो का? म्हणला खंडोबा म्हणजे खंडोबा असतो. घोड्याची किंमत जास्त लावली आणि खंडोबाची सगळ्यात जास्त पाहिजे. तो म्हणला बावळटा, खंडोबा तुला दिसतो आणि घोडा तुला दिसतो. मला घोडा पण दिसत नाही, खंडोबा दिसत नाही, मला फक्त सोनं दिसतं. ही सोनाराची नजर आहे. मला फक्त सोनं दिसतं, मला बाकीचं काहीच दिसत नाही. हा विचार आहे. नामरूप संबंध काय पुढे उभी आहे? जाती क्रिया भेदू आकाराशी प्रवादू, वस्तूशी नाही. हा आकाराशी प्रवादू, वस्तूशी नाही. वस्तूला मात्र यातलं काहीच नाही. निज असणारी वस्तू, स्वरूप वस्तू, त्याच्या ठिकाणी यातलं काहीच नाही. हे फक्त आकारालाच आहे. नामरूप संबंधू, जाती क्रिया भेदू, ही आकाराशी प्रवादू, आकाराशीच प्रवाद. हे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आकाराच्या ठिकाणी आहेत, ह्या परमात्मा वस्तूच्या ठिकाणी नाहीत. मग ज्या दिवशी परमात्मा पाहण्याची नजर प्राप्त होईल त्या दिवशी आकार संपून जातील. आकाराला किंमतच राहणार नाही. सगळे आकार संपून जातील. नवे अवघा झाला पांडुरंग अशी अवस्था तयार आहे. सगळीकडे पांडुरंगच पांडुरंग प्रतीला येईल. त्याच्या वाचून काही शिल्लकच राहणार नाही. मग सगळ्या ठिकाणी जर परमात्माच आहे तर हे शरीर काय करणे महाराज? त्या सगळ्याला सोडून आहे का? बघा तुम्ही पंचमहाभूत आपल्या डोळ्यात. पंचमहाभूतांच्या पंचीकरणामुळे हे संपूर्ण जगत आपल्याला दिसतंय. पंचकृत पंचमहाभूतांच्यामुळे हे संपूर्ण जगत आपल्याला प्रतीला येत आहे. हे सगळं जगत आपल्याला प्रतीला येते. या जगतापासून आपलं शरीर वेगळं आहे का? नाही ना, त्याच्यातच आहे ना महाराज. म्हणून काही ज्या दिवशी स्वरूपाचा बोध होतो त्या दिवशी शरीरासकट ब्रह्मरूप त्याला प्राप्त होतात. हा महत्वाचा विचार. माझ्याकडे प्रमाण आहे, सांगू का? महाराज म्हणतात ना, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनु. काय म्हणायचं? ज्ञान ब्रह्मीभोग ब्रह्मतनु. तनु म्हणजे शरीर आणि ब्रह्म. तनु सहित स्वगमना. श्री तुकारामाविषयी आपण बोलतो की नाही? तनु सहित तनु ब्रह्मरूप होतसे कीर्तनी. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरुणी देवायचा. म्हणून ब्रह्मीभूत काया होऊन जाते. काया ब्रह्मीभूत होईल कशी? अहो जड आहे ती, दुःख रूप आहे, जड आहे, असं आपण यांचं भरपूर वर्णन करून सांगतो. आणि इथं तरी तुम्ही म्हणता ब्रह्मरूप झाली म्हणजे काय? ही फक्त सोनाराची नजर आहे. हा महत्वाचा विचार आहे. नजर आली पाहिजे. ज्याला नजर अशा पद्धतीची
प्राप्त होते त्याच्या दृष्टीने सगळंच ब्रह्मरूप होऊन जातं, काही शिल्लक राहत नाही. अहो हे ब्रह्मरूप रेता नाही ठाव, प्रतिमा तो देव कैसा नव्हे, सगळीकडे ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे आला हे विषम, ऐसे जाणते ते अति दुर्गम, तयाची भेटी झाली भाग्य परम. म्हणून त्याने ब्रह्म सर्वगत सदा सम आहे, म्हणजे त्याने जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे हे की नाही. म्हणजे त्याने वस्त्र रूपानं पाहत असतील लोक, भांड्याच्या रूपानं पाहत असतील, सगळं जरी वेगवेगळं दिसत असेल, पण या सगळ्यांमध्ये त्याने एकच तत्वगच्च भरलेलं आहे, ती ब्रह्मवस्तू. सर्वं खलु इदं ब्रह्म, सगळ्या ठिकाणी ब्रह्मच भरले, एकमेव अद्वितीयं ब्रह्म. हा भाव ज्या दिवशी अंतकरणात तयार होतो त्या दिवशी भेदच शिल्लक राहत नाही, हा संपूर्ण जातो. म्हणजे त्याने महाराज दृष्टी प्राप्त होते. डोळ्यात त्याने अंजन घातलं जातं, ते अंजनाचा हा प्रभाव आहे. आणि काय प्रमाण आहे, कृष्णांजन एक वेळा डोळा घाली भ्रांतीचे पडळ श्री गुरु मार्ग डावीला डोळावरचं पडळ घालवण्याचं काम संत महापुरुष करतात. रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न, चिन्मय अंजन सुदले डोळा, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली, कल्पना निमाली द्वैताद्वैत, देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, न झाला प्रपंच आहे परब्रह्म, अहम सोहम ब्रह्मा कळले, तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग, तेची झाला अंग तुका आता. तुकोबाराय स्वतःवर्णन करून सांगता ती अवस्था परमार्थातली प्राप्त झाली, आणि म्हणून सर्वच ब्रह्मरूप झालेला आहे. आता सगळं जर ब्रह्मरूप आहे तर आकार कशाला म्हणाल, सगळे आकार त्याच्यातच आहेत. म्हणून त्याने आकाराशी कैसा ठाव, आकाराला स्थान शिल्लक राहिलं नाही. देह प्रत्यक्ष झाला देव, म्हणून देहरूपाने जरी आम्ही दिसत असलो तरी सुद्धा, जरी तुम्ही आम्हाला देहरूपात पाहत असाल तरी, हा देह जरी तुम्हाला दिसत असला तरी सुद्धा आम्ही ते नाही, मग आम्ही काय आहोत, प्रत्यक्ष देव आहोत. हा विशेष असणारा भाव प्रकट करायचा, हेच खऱ्या अर्थानं बोधाचं लक्षण आहे महाराज. आणि आता तरी हे देवत्व आम्हाला प्राप्त झालेलं आहे. काही केलं तरी आता आम्ही परत त्या संसार स्थितीमध्ये जाणार नाही, काही केलं तरी जाणार नाही. म्हणजे कसे जाणार नाही त्याच्याकरिता दृष्टांत सांगतात तिसऱ्या चरणामध्ये. आम्ही कसे आता पुन्हा जन्म मरणाला जाऊ शकत नाहीत हे सांगण्याकरिता दृष्टांत देतात. काही केलं तरी आता आम्ही पुन्हा त्या संसार स्थितीत जाणार नाही. कसे जाणार नाहीत ना, म्हणजे जसा साखरेचा परत कितीही प्रयत्न केला तरी ऊस होऊ शकत नाही, तसंच आहे आता आम्हाला पुन्हा गर्भवास भोगायची आवश्यकता नाही, अशी आमची स्थिती झालेली आहे असं महाराज वर्णन करून सांगतात. अशा स्थितीत निघून जावं. हे कोणाला करता येतं, ज्यानं स्वतःचं अंतकरण जिंकलेलं आहे, जो स्वतः त्याने बोध संपन्न होऊन सर्वात्मक स्थिती भोगतो आहे, तोच हे त्याने बोलू शकतो. हा महत्वाचा विचार. त्यालाच ते भाव पचू शकतात ज्याने बीज जाळून टाकलेले आहे. अभंग महाराजांचा सांगतो, ते म्हणतात ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाली समृद्धाची, नाही त्या विटाळ अखंड सोहळा, उपाधी वेगळा जाणीवेचा, त्याला विटाळ नाही मला, तो स्वतःच ब्रह्मरूप आहे, त्याला काही घेणं देणं शिल्लक राहील, दिव्य असणाऱ्या स्थितीमध्ये आहे. ती स्थिती त्याने प्राप्त होईल. जिंकता यावं, जिंकावा संसार, शूरत्व कशाने येईल, संसार जिंकता यावा, जन्म मरणाची परंपरा संपवता यावी, त्यानं शूरत्व देवत्व प्राप्त होईल. तया स्वांतकरण
म्हटलं जिता सकल काम उपशांता परमात्मा ज्यानं स्वतःचं अंतकरण जिंकलेलं आहे, त्यानं आपल्या अंतकरणातल्या सगळ्या कामना संपवून टाकलेल्या आहेत. त्याच्यापासून देव वेगळा नाही, तो स्वतःच देव होतो. आत बाहेर देवच देव झालेला आहे, अशी त्याची अवस्था आहे. आता हरी जयाचे अंतःकरण आज्ञा जयाचे अंतकरण श्रीवाय अशी ज्याच्या आकारे जाण, तो जरी माणसाच्या आकाराचा असला तरी सुद्धा तो प्रत्यक्ष देवच त्याच्या रूपाने नांदत आहे. म्हणजे त्याने तो जरी त्याने हे बघा ते चालते ज्ञानाचे बिंब तयाचे अवयव सुखाचे कोंब आणि काय मनुष्य पण ते भांब लौकिकाचे लौकिक म्हणजे त्यांनी महाराज माणूस जरी दिसत असला तरी तो सामान्य मनुष्य नाही, तो देवच आहे. त्याच्या रूपानं देवच प्रत्यक्ष क्रीडा करतोय, हा विशेष असणारा भाव आहे. पण त्या भूमिकेत हे संत महापुरुष जाऊन पोहोचलेले आहेत. म्हणजे काय झालेलं आहे, म्हणजे त्यांना तृप्ती झालेली आहे, म्हणजे त्यांना पूर्णत्व प्राप्त झालेलं आहे, म्हणजे त्यांना स्थिरता प्राप्त झालेली आहे, म्हणजे त्यांना आता काहीच करायचं शिल्लक राहील नाही. काहीच अविनवे कोणी गावीचा एकला ठाईचा ठाई एक नाही जात कुठे येत फिरोनिया, अशी सगळी प्रमाण तुकोबरांची आपल्याला पाहता येतील. ती अवस्था त्यांना प्राप्त झालेली आहे आणि म्हणून त्यांनी म्हणत त्या अवस्थेत गेल्या कारणानं सर्व घटी पांडुरंग पाहायला मिळतोय. पांडुरंगा वाचून काही शिल्लक राहिलंच नाही, अशी स्थिती प्राप्त झाली ती वर्णन करून सांगतो. Ah
भाव देह प्रत्यक्ष झाला देव. हा. तुका म्हणे अवघा जोग. जोग अवघा जोग म्हणजे संपूर्ण तृप्तता झाली, म्हणजे समाधान झालं, पूर्णत्व झालं, शांतता झाली, विश्रांती झाली. बस एकमेव असणारी स्थिती निर्माण झाली. सर्वागटी पांडुरंग म्हणून त्यांनी महाराज वर्णन करून सांगतात. पिकलिया शेंद कडूपण गेले तैसे आम्हा केले पांडुरंगे. आठव नाठव गेले भाव भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. पांडुरंग शिल्लक राहिला. आता काय शिल्लक आहे? काय बघूया ते सदैव सच्चिदानंद का नव्हती. त्याच्या तयाचे सुखाची कुंभ वीर माणूस गुणती भांबल ते सदैव सच्चिदानंद का नव्हती. ते त्याने या स्थितीत आहेत. मग ते सच्चिदानंद का म्हणून देहासहित सच्चिदानंद का म्हणून आहे. पण ते त्या स्थितीत आहेत. पण ती स्थिती महाराज अभंगाच्या माध्यमातून वर्णन करून सांगतायत. म्हणून स्वामींच्या जीवनामध्ये जर बारकाईने आपण पाहिलं तर हे सगळेचे सगळे मुद्दे त्यांच्या जीवनात पक्के बसतात. म्हणून त्याने महाराज आता गाडीत चालता चालता महाराजांनी सांगितलं असा अभंग चिंतना करता घ्यावा. म्हणून त्याने महाराज बीज बाजूने केलेलं आहे. मा जन्म मरण नाही. म्हणून त्याने जन्म मरणाचं काम शिल्लक राहिलं नाही. आकाराशी कैसा ठाव त्यांना आकार दिसतच नाही, देव दिसतो. मग त्यांच्या देहाच्या ठिकाणी ते स्वतः त्याने देह प्रत्यक्ष झाला देव. आता त्यांना त्यांनी गर्भवासाला यायचं काम शिल्लक राहिलं नाही. कसं? जसे त्यांनी साखरेचा परत ऊस होत नाही तसं त्यांना जन्म मरणाचं काम शिल्लक राहिलं नाही. का असं झालं असेल? तुका म्हणे अवघा जोग तृप्ती झालेली आहे महाराज. आणि सर्वागटी पांडुरंग, सर्व घटघटामध्ये सर्व कानाकानामध्ये पांडुरंगाची प्रतीती येऊ लागली. अशी दिव्य स्थिती त्यांना प्राप्त झालेली आहे. म्हणून आपण सर्वजण त्यांचे हे सोहळे या ठिकाणी करतो आहोत. अशी कोणाकोणाला प्राप्त झाली असेल त्यांचं चिंतन करूया. हे ज्ञानेश्वर यथामती यथावकाश भगवंताची स्वामींची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित करू. या ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतःकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम चांगली आहे. मला चांगलं बोलता आलं त्यांचे धन्यवाद. त्यापेक्षा स्वामींचं नाव आनंद आहे. आणि त्यांच्या चिंतनातून सुद्धा आपल्या सगळ्यांना जे होतं त्याचं नाव आनंदच आहे महाराज. पण हा आनंद त्यांच्यामुळं आपल्याला प्राप्त होतोय. फक्त त्यांनी आनंदाची जाणीव सुद्धा संपून जावी, मग आपलं ब्रह्मज्ञान सिद्ध होईल. तुका म्हणे नाही जाणीव अंतरा अंतर्या थारा आनंदाचा थारा अंतकरणात असावा. जाणीव सुद्धा संपून जावी अशी दिव्य स्थिती त्यांनी प्राप्त होईल. असो सर्वजण श्रद्धेनं सेवा करतात. कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांनी आपण ही सेवा बंद केली नाही. सेवा त्यांनी अविरतपणे सुरूच आहे. अशीच अविरतपणे सुरू राहावी अशी सदिच्छा अंतकरणापासून व्यक्त करतो. सर्व त्यांनी महाराज मंडळी उपस्थित आहेत. अध्यक्ष या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना पुनर्जीवन त्यांनी प्राप्त झाले. आत्ताच त्यांनी सांगितलं ही स्वामींची कृपा आहे. कुलकर्णी काका त्यांच्या स्वतःविषयी सांगत होते स्वामींची कृपा त्यांनी आहे की आज ते आपल्या सर्वांच्या समोर आहेत. नाहीतर फार लोक असे आहेत की जे सापडलेच नाहीत महाराज. काहीच सापडलं नाही. जे गेले ते गेलेच फक्त. खरंच काही सापडले, काही दिलं सुद्धा नाही महाराज. आणि जे दिलं ते काय माहिती त्यांचंच होतं का? हा पण प्रश्नच आहे. खरंच असं आहे महाराज. पण तरी सुद्धा आपण भाग्यवान आहोत की अजून आपण त्यांनी भगवंताच्या कृपेने सुरक्षित आहोत. असे सर्वजण सुरक्षित राहा. म्हणून त्यांनी ही स्वामींची सेवा तुम्हा सगळ्यांच्या कामाला आली. जर स्वामींची सेवा त्यांनी घडली नसती तर कदाचित त्यांनी महाराज सांगता येत नाही. पण सेवा कधी पण कामाला येते हा महत्वाचा विचार आहे. ही सेवाच आहे म्हणून सेवा आपल्याला तारते आहे. अशी त्यांनी सेवा आपल्या सर्वांची